अध्यक्ष महोदय, काल विधान सभागृहामध्ये अर्धा तास चर्चेच्या अनुषंगाने मी काही माहिती सभागृहात दिली। वन विभागाच्या अंतर्गत जेव्हापासून FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ही कॉर्पोरेशन सुरू झाल्यापासून जी सागाची लागवड केलेली आहे ती साग आज कापण्यासाठी उपलब्ध असलेली संपत्ती 12,000 कोटीची आहे। मी त्या ठिकाणी आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की या 12,000 कोटीची संपत्तीच्या अगेन्स्ट एखाद्या बँकेकडून 6,000 कोटी रुपये आपण कर्ज घ्या आणि थिनिंग करण्याच्या परिस्थितीमध्ये जी लाकडं येतात ती लाकडं विकून त्याचा व्याज निश्चितपणे दिला जाऊ शकेल। म्हणजे 6,000 कोटी जर काय उपलब्ध झाले तर या वन खात्याच्या हिरवी डोंगर, सप्तरंगाचे रस्ते, सुगंधी रस्ते, त्याचबरोबर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे असलेले एकूण पगार म्हणजे टेम्पररी ठोक पगार अशा प्रकारची कुठलीही साधनं न ठेवता बेसिक DA अलाउन्सेस या सर्व स्तरावर त्यांना परिपूर्ण जीवन जगण्याची भूमिका निर्माण करावी। त्याचबरोबर असलेले RFOचे ऑफिस, DFOचे ऑफिस, वन खात्याचे असलेले रेस्ट हाऊस, पर्यटनाचे क्षेत्र वन खात्याच्या माध्यमातून या सर्वांकरता हा पैसा वापरला जावा आणि त्याकरता लवकरच माननीय मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव ठेवला जाईल। त्यांची एकदा मान्यता मिळाल्यानंतर मी मगाशी प्रवीणजी दरेकरांनी सांगितलेली भूमिका आहे की बाबा अशा प्रकारच्या वाड्या वस्त्यांमध्ये म्हणजे वन वाड्या वस्त्यात त्याचं स्थलांतर करण्याकरता सुद्धा हा पैसा वापरला जाईल। भविष्यकालामध्ये वन्यजीव आणि मानव याचे संघर्ष होणार नाही याच्याकरता ज्या गोष्टी करायच्या त्या निश्चितपणे केल्यात। आता सन्माननीय सदस्य सत्यजित पाटील यांनी की त्या ठिकाणी जो रस्ते त्या रस्त्यासाठी जो निश्चितपणे प्रयत्न केला, शक्यतो त्या परिसरामधून व्याघ्र प्रकल्पामधून ही मानवी वस्तीच दूर करावं जेणेकरून संघर्ष होणार नाही। परंतु नाही बाब असे की शेतीला पर्यायी शेती डेफिनेटली हे आजचं एकच दिवसाचं नाही आहे, एक सदा न कदा भविष्यकाळामध्ये टिकणारी बाब असल्या कारणानं हे कायमच्या स्वरूपाची समस्या दूर करण्याकरता त्यांना पर्यायी शेती सुद्धा देण्याचा विचार निश्चितपणे करावा लागेल। ही तात्पुरतं म्हणजे प्रश्नाचं उत्तर देणं नसतो नाही तर समस्या ती कायमची सुटावी असा विचार शासनाचा आहे।